उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे. 6 खासदार फुटले, मराठवाड्यातले 3 आहे. खासदार गेले, माझा शिवसैनिक तिथेच आहे, त्याला भेटायला येतोय, असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. हे बघा, पक्षामध्ये असे जे काही घटना घडतात त्या टायमाला कार्यकर्त्यांची अशी भावना असते की आपला नेता आताही घराच्या बाहेर निघाला नाही, आणि मग त्या कार्यकर्त्याला थोडंसं मानसिक बळ देण्यासाठी, त्याच्या समाधानासाठी हा दौरा आयोजित केलेला आहे. मुळामध्ये या दौऱ्यातून काय मिळणार आहे ते देव जाणे, परंतु त्या मतदारसंघामध्ये मी गेलो, कार्यकर्त्याशी संवाद साधला, मग कार्यकर्त्यांनी त्याची चीड व्यक्त केली. मूळ प्रश्नाकडे बगल देणं या उभाट्या नेत्यांचं हे कायमस्वरूपी स्वभाव राहिलेला आहे. आमदार गेले का गेले, पदाधिकारी गेले का गेले, खासदार जातात का जातात, याचं कधीही चिंतन ते करतच नाही. चिंतन म्हणून करणार त्याच्या स्वभावच नाही. आता एखादा खासदार गेला तर एका जिल्ह्याचा नेतृत्व करणारा माणूस जेव्हा जातो, निश्चित त्याच्या मागे काही ना काही कार्यकर्त्याची फळी असेल की नसेल, का एकटा माणूस जात असतो. परंतु हे समजण्याच्या पलीकडे मी जाऊन दौरा केलाय आणि शिवसैनिक जिवंत ठेवलाय, हे फक्त आणि फक्त दाखवण्यापुरतं करतायत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी यावं, फिरावं, चांगल्या पद्धतीने मेळावे घ्यावेत आणि शेतकऱ्याच्या सुद्धा अडचणी समजून घ्यावेत. आम्ही त्यांना या बाबतीमध्ये निश्चितच शुभेच्छा देऊ, परंतु कार्यकर्त्याच्या किती भावना जाणून घेतात हे आता आपल्याला सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. गेल्या वेळेस आदित्य ठाकरेंनी असंच एक दौरा केला होता, त्यानंतरच्या निवडणुका झाल्या, काही फरक पडला नाही. इनफॅक्ट तुमची स्ट्रेंथ वाढली त्यांच्या दौऱ्यानंतर, असं दिसतं. नाही, कार्यकर्ता समजून आहे ना. आताही उद्धव साहेबांचा जो दौरा होणार आहे त्याला रिस्पॉन्स किती मिळतो तुम्ही एकदा पाहून तर घ्या. तुमच्याकडे कॅमेरे आहेत, तुम्ही ते लाईव्ह दाखवू शकता. काय काय मिळणार आहे रिस्पॉन्स. कार्यकर्त्याला तुम्ही गेटच्या आतमध्ये घेत नाही, त्याला भेटत नाही, त्याचे कामं ऐकत नाही, त्याचे फोन उचलत नाही, मग त्या कार्यकर्त्यांनी काय करायचं, कुणाच्या जीवावर राजकारण करायचं. आता मी या ठिकाणी आता मंत्री आहे, माझ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्याचा जर मी फोन उचलला नाही, मग तो काय करेल, कुणाशी दात कुणाकडे मागेल. आणि म्हणून ही जी काही पद्धत आहे की तुम लढो हम कपडे संभालते, ही पद्धत आता कार्यकर्ते ॲक्सेप्ट करायला तयार नाही. त्याला त्याचा नेता त्याच्या कामासाठी, त्याची वैयक्तिक नसते, सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना अनेक लोकांचे जे काही प्रश्न असतात तोच ते लढत असतो. म्हणून त्यावेळेला त्याला सपोर्ट करणं गरजेचं असतं, आणि हेच मुळामध्ये उभाट्याकडून झालं नाही. म्हणून हे पक्षफुटीचं जे काही लोन हे 2022 पासून जे सुरू झालं ते आज तक कायम आहे. संजय दिना पाटलांवरनं आता तुम्हाला खूप टीकेचा धनी व्हावं लागतंय. राज ठाकरे म्हणतायत गँगस्टर त्यांना बोलणार नाही, ते खासदार बोलतायत, ते बॉम्ब फोडेल, 5 खून केले, इतकं सगळं बोलतो तरी त्याची चौकशी नाही. संजय दिना पाटलांनी राऊत आणि त्यांच्यातल्या संघर्षामुळं ते थोडे व्यतीत झाले, हे आपणही मान्य करतो. त्यांनी काहीतरी बोलायचं, यांनी काहीतरी प्रत्युत्तर द्यायचं. आणि काल त्या ओघामध्ये पत्रकारांबद्दल जे काही बोलले त्याची मी काल विधान भवनातच माफी मागितली होती. हे चुकीचं आहे, जे चुकीचं आहे ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तुमचे भांडणं आहेत ना, तो उभाटाचा तो प्रवक्ता, राष्ट्रीय प्रवक्ता, त्याचं तुमचं भांडण आहे ना, त्याच्यामध्ये आपण पत्रकार हे त्यांची ड्युटी करत असतात, त्यांना चॅनलने सांगितलं गेलं असतं की घ्या बाईट, तर त्यांच्यावर भडकणं हे योग्य नाही आहे, हे सगळ्यांचं आमचं मत आहे. म्हणून शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने बोलू नका, आणि त्यांनी माफी सुद्धा मागितलेली. हे प्रकरण इथं शांत झालेलं. परंतु त्यांनी केलेले काही स्टेटमेंट आहे ते रागाच्या भरात, माणूस म्हणतो ना तुला आता मारूनच टाकील म्हणजे काय करशील. परंतु असे हे वक्तव्य त्यांनी त्या रागाच्या भरात केलेत. पण तरीही त्यांनी सांगितलं की योग्य तुम्ही चौकशी करायचं असेल तर समोर जायला तयार आहे. पण राज ठाकरे ते गँगस्टर आहेत, 5 खून केले असं म्हणताय, तर दुसराच मनसेचा एक नेता गुन्हेगारी जगताशी त्यांचे संबंध आहे, त्यांच्यासोबत गुन्हेगारी जगतातले लोक फिरतात असंही म्हणतोय. गुन्हेगारी जगताशी संबंध आहेत की नाहीत याबद्दल जर त्यांना माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांकडे दिली पाहिजे. परंतु राजकारणामध्ये मुंबईच्या सारख्या ठिकाणी वावरत असताना अनेक महाभाग आम्ही असे पाहिलेले आहेत जे गुन्हेगारी जगतातून राजकारणात आलेले आहेत. म्हणून कुणावर आरोप करण्यापूर्वी आपणही सुद्धा आपल्या अंतर्मनात डोकून पाहिलं पाहिजे की आपण काय केलेलं आहे.
राम मंदिर या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची बैठक पार पडली. संजय पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी केले, एकनाथ शिंदे साहेबांनी केले. म्हणून तो विषय आता आम्ही आमच्या पद्धतीने संपवलेला आहे आणि असं चूक करू नये. आम्ही त्याला चूक मानतो, असं नाही की आम्ही त्याची पाठराखण करतो. आम्ही त्यांना चूक मानलेली आहे आणि म्हणून आता हा विषय आम्ही त्यांना सुद्धा समजून तिथं संपवलेला आहे. राम मंदिराचे पैसे गेले कुठे? संजय राऊत खासदार फोडण्यात गेले की निवडणुकीत खर्चले? दानपेटी चोरली, त्याला ऑपरेशन टायगर नाव द्या. आम्ही 1 कोटी दान दिलं, 25 किलो चांदी दिली, आम्हाला रिसिप्ट सुद्धा मिळत नाही. राम मंदिराच्या पैशावर देशाचं राजकारण चाललंय असं म्हणणं म्हणजे पूर्णपणे बावळटपणाचं हे लक्षण आहे. तुम्ही 1 कोटी रुपये दिले होते, तुम्ही कसले दिले होते? आमच्या जे आम्हाला मानधन मिळालं होतं त्याच्यातून आम्ही ते पैसे दिले होते चेकच्या स्वरूपात. म्हणून तुम्ही दिलेले नव्हते, तर ह्या सर्व आमदारांनी त्यावेळेला खासदारांनी हे दिलेली देणगी होती आणि म्हणून त्याचा हिशोब मागण्याचा खऱ्या अर्थाने तुम्हाला तो काहीच अधिकार पण नाही. परंतु अशा घटना घडू नये या मताचा देशातला प्रत्येक नागरिक आहे. तुम्ही तर राम मंदिर झाल्यानंतर आतापर्यंत दर्शनाला गेले नाही, म्हणून तुमचा रामाचा संबंध काय? उबाटाचे नेते गेले नाही, तुम्ही गेले नाहीत, कुणाला तिथं जावंशी वाटत नाही. म्हणून रामा मंदिराबद्दल तुम्हाला बोलण्याचा तसा नैतिक अधिकार नाही. परंतु सर्वसामान्य जनता जी आहे, प्रत्येक नागरिक हा भक्तिभावाने तिथं जात असतो आणि त्यांना त्याचा हिशोब मागण्याचा अधिकार सुद्धा आहे. आणि अशा ज्या घटना घडत आहेत त्याच्यामुळं राम भक्त हा व्यथित आहे, हे निश्चित आहे. नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते जे भ्रष्टाचाराचे पैसे आहेत, राम मंदिराचे जे पैसे आहेत, ते पैसे खर्च करून हे खासदार विकत घेतले, असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ आहे. आता हा डोक्यावर पडल्याचा परिणाम आहे ना. राम मंदिराचे पैसे आणि राजकारण काय संबंध आहे का त्याचा? त्याचा राजकारणामध्ये पेट्यान खोकेन हे न ते यांनी किती पाहिलेले आहेत ना. यांनी मातोश्रीवर येणारे टेम्पोमधून येणारे पैसे यांनी पाहिलेले आहेत ना. आणि म्हणून ते यांनी या बाबतीमध्ये बोलणं उचित नाहीये. अत्यंत धुतलेल्या तांदळासारखे आम्ही आहोत. आम्हाला बाबा पैशाचं काहीच देणं घेणं नाही. आमच्याकडे एकच कुरण होतं, ते मुंबई महानगरपालिका, तिथंच आम्ही खात होतो असं तरी म्हणा. तुम्ही किती राजकारणामध्ये खोटं बोलणार आहात त्याची काही लिमिट ठेवा. लोक उघड्या डोळ्याने सर्व पाहतायत तुमच्याकडे. कोणी काय दिलं, कोणी काय घेतलं याचा हिशोब जर तुम्हाला मागायला लागलो तर तुम्हाला पळती भुई थोडी होईल. एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि मग निवडणूक लढावी. अमित शहा यांच्या मदतीने आमचा पक्ष चोरला, अमित शहा यांच्या जीवावर पक्ष चालवू नका. आणि याच्यापेक्षा महत्वाचं, गद्दार आणि बैमानी याला पर्यायी शब्द आहेत एकनाथ शिंदे. संजय राऊत, आम्ही पक्ष चोरायच्या भानगडीत पडलो नाही. जो पक्ष तुमच्यासारख्या मूर्ख माणसांना चालवता येत नव्हतं त्याची धुरं आम्ही हातात घेतलेली. आम्ही पक्षाचे मालक नाही झालेलो. पक्ष आमच्या बापाचं हे आम्ही कधीच म्हणलेलो नाही. पक्ष हा शिवसेना प्रमुखांनीच स्थापन केलेला आहे. परंतु त्याचा वारसा किंवा त्याची मालकी म्हणून जे तुम्ही वागत होता, ज्या पद्धतीने तुम्हाला वाटत होतं की यस आम्हीच आहोत सर्व काही, तोच पक्ष आम्ही खऱ्या अर्थानं खऱ्या ट्रॅकवर आणून त्याला चालवतोय. आम्ही त्या पक्षाचे मालक नाही आहेत. तो पक्ष आमच्या बापाचा नाही आहे. तो शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेला आहे याची आम्हाला जाणीव आहे आणि त्यांचेच विचार घेऊन पक्ष पुढे नेतोय. म्हणून तुम्ही अमित शहाच्या जीवावर आम्ही पक्ष चालवतोय का आणखी मोदींच्या जीवावर चालवतोय हे आम्हाला शिकवू नका. तुमचा पक्ष हा आता कोण शरद पवार चालवतोय का सोनिया गांधी चालवतोय याच्यावर तुम्ही थोडासा विचार करा. गद्दार आणि त्यांना पक्ष बैमानी चालवता याला येत नाही पर्यायी म्हणून शब्द. धक्क्यावर धक्के देताय का तुम्ही त्यांना पक्ष चालवता येत नाही म्हणून? हे बघा, पक्ष फुटला, बंडखोरी झाली किंवा उठाव झाला, जे लोक पक्षात होते ते कोणत्या पक्षात आले? एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाने स्वीकारले. त्याच्यानंतर आता हे 6 खासदार आले. यांनी पक्ष सोडला नाही, यांनी उभाटा सोडली. त्या नेत्यांना सोडलं आणि पुन्हा कुठे गेले? ते शिवसेनेत गेले. असं मला अशी उदाहरण दाखवा की ज्यांनी पक्ष सोडून ते भाजपमध्ये गेले, ते राष्ट्रवादीमध्ये गेले, ते काँग्रेसमध्ये गेले. कोणीच कुठे गेलेलं नाही. त्यांनी नेतृत्व बदललेलं आहे, पक्ष बदललेला नाही.
गद्दार आणि बैमानी याला पर्यायी शब्द एकनाथ शिंदे आहे, यावर काय म्हणणार? खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याची भावना आणि पक्षाचं नेतृत्व करण्याची ताकद असलेला एकमेव नेता तो एकनाथ शिंदे, असं म्हणलं पाहिजे. गद्दारी तुम्ही केलेली आहे, गद्दार तुम्ही आहात. तुम्ही लोकांचे पाय चेपण्यामध्ये तुमचं आयुष्य चाललेलं आहे. सिल्वर वॉकवर घेऊन जाणारे तुम्ही, त्या राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये जाणारे तुम्ही, काश्मीरमध्ये जाऊन गळाभेट घेणारे तुम्ही दुसऱ्याला गद्दार मानणार. म्हणून गद्दारकीची पाठशाळा ज्याला म्हणतात ती तुमच्याकडे आता सुरू झालेली आहे. आणि त्या पाठशाळेमध्ये आता कोणी विद्यार्थी यायला तयार नाही, म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. साहेब, ते पुढे जाऊन असंही म्हणतात की यांना आमदार खासदार फोडण्याची हाव आली आहे. ते उद्या फडणवीस, बावनकुळे आणि शहाणा सुद्धा फोडतील. अरे तुम्ही तुमचा पक्ष पाहणार, काय येण्यासारखं बोलतो हा माणूस. या माणूस खरं तर डोक्यावर पडलेला आणि तुम्ही दरवेळेला त्याचे प्रश्न घेऊन त्याला कशाला हायलाईट करता. मूर्खाच्या प्रश्नाला उत्तर देणं सुद्धा हे मूर्खपणा आहे, आणि ते तुम्ही आम्हाला का करायला होता. म्हणून संजय राऊत आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. रोहित पवार म्हणतात की महायुतीवर आता विश्वास नाही, अजितदादांना ते न्याय देऊ शकत नाही. अपघाताविषयी काकींशी आणि बोलायचो आता सुनीत्रा पवार यांच्यासोबत, पण आता काहीच कारवाई होत नाही म्हणून बोलणं बंद झालं. रोहित पवारांनी काय बोलावं काय बोलू नये आता हा त्याचा प्रश्न आहे. परंतु सरकारतर्फे अजितदादाचं मृत्यू हे एक महत्त्वाचं घटना आहे, आणि त्याला त्याच गांभीर्याने सरकार घेत आहे. त्याचा तपास योग्य दिशेने चालू आहे. अजितदादाच्या पक्षाचे अनेक नेते मंत्रिमंडळात आहेत, स्वतः सुनित्रा वहिनी आहे, आणि त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. म्हणून प्रत्येक वेळेला दर दिवशी तपासामध्ये जी काही प्रगती होत चालली असेल ती सर्वसामान्यांसमोर किंवा जनतेसमोर आणावं की नाही आणावं हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. खासदारानंतर आता आमदार फुटणार आहेत 14, ऑपरेशन टायगर 3 असं काहीतरी चर्चा सुरू आहे किंवा काय? ऑपरेशन 3 वगैरे करायची आवश्यकता नाही आहे. मानसिकता उबाठामध्ये आमदारांची सुद्धा किंवा मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवकाची सुद्धा थांबण्याची नाही आहे. ते स्वतःच आता आपण इथून बाहेर गेलं पाहिजे या मनस्थितीत आहेत. आम्हाला आता ऑपरेशन टायगर 3 करायची आवश्यकता नाही, परंतु ज्या वेळेला अशी वेळ येईल त्यांनी जर आवाज दिला तर आम्ही त्याला निश्चित देऊ, आणि ते जर येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागतही करू. साहेब, संजय दिना पाटलांनी नाक घासून माफी मागितली तरी गुन्हा दाखल करावा असं गुणरत्न सदावर्ते म्हणतात. गुणरत्न सदावर्तेने काय बोलावं हा त्याचा विषय आहे. तो गुणरत्न सदा कोणत्याही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयावर बोलत असो, त्याचा आम्ही एवढं काय सिरियस घेत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, श्रीकांत शिंदेना मंत्रिपद मिळणार, ओमराजेंना मंत्रिपद मिळणार, आणि तुमचं ताकद वाढणार, आरोग्य राज्यमंत्रीपद तुम्हाला मिळणार अशी चर्चा आहे. केंद्राच्या राजकारणामध्ये काय चाललंय याचा आम्हाला काही माहिती नाहीये. एकनाथ शिंदे साहेबांकडे ती माहिती असेल, म्हणून त्याच्यावर कधी विस्तार होणार, कोण जाणार, कोण येणार याबद्दल आम्ही सांगू शकत नाही. साहेब, विजय शिवतारेंचे वक्तव्य समोर आले. ते असं म्हणतात की शरद पवार साहेब विजनरी नेते आहेत, मात्र देवेंद्र फडणवीस ते 10 पट त्यांच्या पुढे आहेत. आता दोन्ही नेते चांगले आहेत हे तरी मान्य त्यांनी केलेलं आहे, ठीक आहे ना, त्यात काय विषयच नाही. थँक्यू सो मच. नाही, एक प्रश्न आहे. जैन समाजाच्या शिष्टमंडळानं शिवतीर्थावर जाऊन आता माफी मागितली. तो मालाडचा जिरेटोप वाद होता ना, तुम्ही पण आक्रमक भूमिका घेतली होती त्यावर, म्हणून विचारतो. हे बघा, जैन समाजाने हा अहिंसेचा मार्ग धरणारा समाज आहे. अत्यंत अहिंसा हाच त्यांचा धर्म हे मानणारे ते लोक आहेत. परंतु काही लोक त्यांना जे काही डिचवण्याचा प्रयत्न करत होते, काही लोक जे त्यांच्याकडून चुकीचं काम करून घेण्याचा प्रयत्न करत होते, त्याच्यामुळे समाजामध्ये दुही निर्माण होत होती. आणि आज जी घटना घडली, राजसाहेबांकडे जाऊन त्यांनी या बाबतीमध्ये खुलासा करणं किंवा काय जे काय असेल ते करणं, मला वाटतं हे दोन्ही समाज आता एकत्र यायला हरकत नाही. आणि आता हा जो वाद आहे तो भविष्यात होणार नाही याची काळजी जैन समाज घेईल आणि बाकीचे सुद्धा घेतील. एक अखेरचा प्रश्न विचारतो. विजय वडेट्टीवार तुमच्याकडे येत आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे, हे सत्य आहे? आता हे सर्वजण येणार आहेत. मी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करणार आहे, साहेब आता हे सगळे जे काही येतात त्यांना निश्चित आपल्याकडे घ्या, परंतु हे घेत असताना निश्चित आपल्या पक्षाची ताकद वाढणार आहे, पक्ष मजबूत होणार आहे. तुमच्या नेतृत्वाचा कस खऱ्या अर्थानं लावताना
आम्ही तुमच्या सर्वजण सोबत आहोतच आहोत, परंतु भविष्यामध्ये शिवसेना एक नंबरचा पक्ष व्हावा आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत अशा आमच्या आजच तुम्हाला शुभेच्छा आहेत. सर, म्हणजे, राज्यमंत्री पदासाठी खासदार संजय जाधव आणि खासदार संजय देशमुख यांना जे आहे ते आश्वासन दिल्याची माहिती आहे शिवसेनेकडून. हे सगळं बातम्या असतात, ऐन वेळेला ते ठरत असतं, त्यावेळेला ते होईल. एक प्रश्न आहे. आरटीओ विभागात मोठा घोटाळा सगळा सुरू आहे. काही ऑडिओ क्लिप समोर आल्या 2-3. त्यामध्ये अधिकाऱ्यांची मीटिंग सुरू आहे आणि त्याच्यात रेट ठरतोय. मुंबईचे 10 पेटी, इकडचे 10 पेटी, आणि हे सगळं आता समोर आलंय. याचं एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला होता. तो काय होता? सगळं महाराष्ट्रातील आरटीओच्या बदल्या या ऑनलाईन होणार होत्या आणि त्यांच्या त्या सगळ्या क्रायटेरिया त्यांचं असलेलं सगळं हे तुम्हाला जेव्हा बदल्याचं सत्र असतं त्या टायमाला ते बोर्डवर तुम्हाला दिसणार होतं. म्हणून याची बदली तिकडं करायची, त्याला शिफारस द्यायची, हे सगळे प्रकार आरटीओमध्ये बंद झाले होते. हा सगळ्यात मोठा रॅकेट त्या ठिकाणी काम करत होतं. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे हा व्यवहार एवढा मोठा होता की आरटीओच्या बदल्या म्हणलं की त्यावेळेला इतर सर्व बदल्यापेक्षा आरटीओच्या बदल्याला महत्त्व दिलं जायचं. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी त्या बंद केल्या आणि त्याच पद्धतीने आता जे ऑनलाईन बदल्या होत आहेत त्यामुळे मला वाटतं भ्रष्टाचार थांबलेला आहे. तरी त्या अधिकाऱ्याने या आपल्या बैठकीमध्ये काय नेमकं केलं याची दखल प्रताप सरनाईक जरूर घेतील आणि मला तुम्हाला दिसूनच येईल 1-2 दिवसामध्ये त्यांच्यावर कारवाई सुद्धा होईल. सर, स्थानिकचा पण तर महत्त्वाचा प्रश्न आहे. जे लहान बालकांसाठी रोटा व्हायरस लस दिली जाते ती गेल्या महिन्यापासून संपली. आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे ते आजार गंभीर होण्याची शक्यता. निश्चित यासाठी मी आता स्वतः डीनशी बोलतो आणि त्यासाठी पैसे सुद्धा कमी पडणार नाही. तातडीने या सगळ्या लसी आम्ही उपलब्ध करून देऊ. महानगरपालिकेत सुद्धा लस लागते. सगळीकडे आयुक्त असेल किंवा घाटी याच्या प्रशासन सगळं उपलब्ध करून देऊ. सर हिंदी में सर उद्धव ठाकरे आने वाले दिनों में मराठवाड़ा के दौरे पर, उसी को देखते हुए एकनाथ शिंदे जी ने कहा है कि मेरे जो 6 सांसद मेरे पास आए हैं उसी कारण जो है कुछ लोग घर के बाहर तो निकल रहे हैं, कुछ लोग कुछ तो बोल रहे हैं. देखिए, उद्धव ठाकरे मजबूरन आज मराठवाड़े का दौरा कर रहे हैं. यहाँ के 3 एमपी जा चुके हैं और लोगों में ऐसी धारणा है कि अभी भी उद्धव ठाकरे घर से नहीं निकलेंगे और उसको बढ़ावा न देने के लिए आज उद्धव ठाकरे ये दौरा कर रहे हैं. इस दौरे में उनको कहीं भी रिस्पांस नहीं मिलेगा, ये मैं दावे के साथ कह सकता हूँ. जब ये लोक प्रतिनिधि थे उनको मिलने के लिए इनके पास वक्त नहीं था, उनसे बात करने के लिए वक्त नहीं था. अब चिड़िया चुग गई खेत, अब डर काहे का, सब तो निकल गए, अब ये दौरा कर रहे हैं. संजय रीना पाटिल पे टिप्पणी करते हुए आदित्य ठाकरे ने कहा है कि भगोड़ा सांसद की ओर से पत्रकारों को धमकी, मिंदे की टोली की संस्कृति दुनिया के सामने आ रही है, इन्हें लाइन पे लाने के लिए मुख्यमंत्री से सवाल कर रहे हैं. अरे आदित्य ठाकरे बच्चा है, उसको बोलने क्या, अभी बहुत उसको आगे जाना है. किसको क्या बोलता है, किसकी क्या नकल करता है, उसके स्टेटमेंट को हम मतलब महत्व देते नहीं है. और ये बच्चों का खेल नहीं है, राजनीति अभी उसको परिपक्व सीखना है. राम मंदिर चढ़ावा चोरी केस में जो है 8 लोग नपे हैं. एफआईआर में चंपत राय का नाम नहीं है. विपक्ष काफी बवाल कर रहा है इसके ऊपर. राम मंदिर में जो चोरी हुई है इसका सीरियसली सभी यंत्रणों ने तपास शुरू कर दिया है. जो भी इसमें आरोपी रहेंगे उनको अरेस्ट जरूर की जाएगी. ये लोगों के भावना का प्रश्न है. वहाँ जो चढ़ावा करते हैं ये हर कोई, वो यात्री रहो या भक्त रहो, वो ये चाहता है कि हमारा पैसा वहाँ के काम के लिए यूज में लाया जाए. और उसकी चोरी होती है तो ये इसके ऊपर कोई भी सहमति नहीं दिखाएगा, आरोपी को अटक ही की जाएगी. एनसीईआरटी की पाठ्य पुस्तकों में आपातकाल पर अध्याय को शामिल करने पर कांग्रेस के नेता हुसैन दलवाई ने कहा है कि अभी विद्यार्थियों को हिंदुत्ववाद के जरिए तैयार करने की कोशिश की जा रही है. देश का विनाश होने वाला है, ये बांग्लादेश पाकिस्तान जैसा देश बन गया है. उनकी सोच, कांग्रेस की सोच वैसी पहले से थी, आज भी वैसी है. तोड़ो जोड़ो की राजनीति वो करते रहे आए हैं. आज भी वो हिंदू धर्म में, मुस्लिमों में, दलितों में जो फ्रैक्शन करना चाहते हैं उसके वजह से आज कोई भी डेवलपमेंट की बात करें या तो आप कोई भी पाठ्यक्रम में कोई भी धड़ा लाए तो उसके ऊपर वो हिंदू मुस्लिम का मुलाम
मुलं जरूर चढ़ाते हैं। शरद पवार साहब से जब पूछा गया कि आपकी पार्टी के कुछ विधायक जो है सांसद और विधायक फूट सकते हैं, तब उन्होंने उस पे ऊपर टिप्पणी करते हुए कहा कि इसका ऐसा कोई मतलब नहीं, हमारा एक भी विधायक पक्षांतर नहीं करेंगे। शरद पवार की राजनीति देखते हुए आप देखेंगे, जब भी शरद पवार बोलते तब कंप्लीट उसके अगेंस्ट में पार्टी में चाल चलते रहती। इसका मतलब है शरद पवार की पार्टी जल्दी ही फूटने वाली है। राहुल गांधी सर, एक राहुल गांधी कहाँ है, कहीं मिल नहीं रहे हैं, थाईलैंड या सीक्रेट प्लेस। बीजेपी के कई राज्यों के जो है कार्यकर्ता है जो है अपने अपने सोशल मीडिया अकाउंट पे ऐसी पोस्ट लगा रहे हैं। राहुल गांधी है बेचारा अनमेरिड है, उसको घूमने दो ना। ये बीजेपी के कार्यकर्ताओं को मैं आप विनंती करूंगा कि वो बेचारे को घूमने दो, घूमना उसके लिए जरूरी है। अभी तक उसकी शादी नहीं हुई, कुछ तो उसकी भी सोचो। क्या उसको भी अटल बिहारी वाजपेयी करना थोड़ी है?